नमस्कार, मी किरण पालकर. क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. गावठी दारूच्या अड्ड्यावर एलसीबीची धडक कारवाई. 3.21 लाखांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एलसीबी मोठी धडक कारवाई केली आहे. कंजारभाट वसाहत, साईनगर, कनेरीवाडी, कंजारभाट वसाहत, मोरेवाडी कोल्हापूर व मानगाववाडी तालुका हातकणंगले येथे अवैध हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या 7 अड्ड्यांवर छापे टाकून 3,21,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एलसीबीच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या धंद्यांना मोठा धक्का बसला आहे. ही कारवाई आज पहाटे करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार या अड्ड्यांवरून 3,400 लिटर कच्चे रसायन, 900 लिटर पक्के रसायन, 470 लिटर तयार गावठी दारू व ॲक्टिवा, मोपेड व साहित्य असा मोठा साठा हस्तगत केला. सर्व कच्चे व पक्के रसायन तसेच दारू तयार करण्याचे साहित्य जागीच नष्ट करण्यात आले. एलसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान या प्रकरणी 11 आरोपींवर 3 पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कंजारभाट वसाहत, साईनगर, कनेरवाडीतील काजल रोहित घांगुरे, प्रियांका लखन घारुंगे, सुरेखा राजेश घारुंगे, हिना महेश बागडे, पूजा सनी बाटुंगे यांच्या विरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कंजारभाट वसाहत, मोरेवाडीतील प्रकाश जॅक्सन बागडे, चरण वीरसिंह बागडे, शक्ती क्रांती माटुंगे, रोहित प्रकाश माटुंगे यांच्या विरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मानगाववाडीतील सुभाष मारुती खोत, रोहन सुभाष खोत यांच्या विरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.